व्हिडिओ चालू केले लाईव्हच. लवकर होणार नाही ते, थोडंसं हे दे मला स्टँड. काय तुटलं त्याचं? आणि दुसरं तिथंच आहे का? कुठं? ते नवीन आणल्याला मला ते शिकवणी कसं लावायचं डंबलमध्ये. हां वैसे कुठं उद्याच कुठं दाखवतो उद्या. आत कुठं आहे ते? भात लावायचं आहे, भात. सकाळी दोन्ही बाहेर. हां हां येत आहे. भात लावायचं आहे, भात असं ठेवायला पाहिजे ना. देन काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? चला छोटं छोटं ब्लॉग करूया आपण पण, आहे का नाही. दुपारी भांडे धुवून ठेवलेलं बघा इथंच आहे. तर आता मला आज का नाही ताप आल्यावानी झालं आहे, कणकणी आले, कणकणी, डोळं ते रखरख व्हावं लागलेत. तर आता आपण भात लावूया, मस्तपैकी गरम गरम भात करूया, तूप घालूया आणि खाऊया. डोळं ते सगळं रखरख होतं आहे माझं. डब्बलचं उद्या मी माझ्या नवऱ्यापासून करून घेईन सगळं. माझे मिस्टर माझा नवरा त्याच्यापासून करून. सिया किती रडते बघितलं? सिया आवाज येते का? सिया सिया रडायचं चालू केली ना, खूप रडते, भयानक रडते. आणि सियाला सवयी काय झाली माहिती का? रडलं की मला घेतात असं सियाला वाटायला लागलंय. येते का आवाज? नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथं तुम्हाला मिनी ब्लॉग, लॉंग मोठे ब्लॉग असे मिळाल. भात लावते मी, भात. आमच्या इथं पाणीच नाही आहे कोल्हापुरात, पाण्याची खूप टंचाई चालू आहे. तर आज पाणी आलं आहे आमच्या इथं. आज पाणी आलं म्हणजे काल रात्रीपासून पाणी आलंय, फुल पाणी. मग मी काय म्हणतोय, असं 2 दिवसाला 3 दिवसाला तुम्ही सोडणारा एवढं फुल दिवसभर पाणी? सकाळी आलेलं पाणी आहे 12 वाजता, आता वाजले असेल 9 तर 9:30 तर 100% झाले. तर एवढं सोडण्यापेक्षा 2-2 तास पण सोडलं तर बस होते. 2 दिवस बंद करायचं आणि एकदम पाणी सोडायचं. त्यापेक्षा 2-2 तास सोडलं तर काय बिघडतंय का सांगा? सगळ्या ठिकाणी पाण्याची टंचाई चालू आहे. आम्हाला कसं झालं माहिती आहे, दररोज पाण्याची सवय झाली आहे, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतं. म्हणजे दररोज पाणी येतं ते सवय झाली आहे. आणि आता पाणी 2 दिवस आलं नव्हतं ना, तर काय तर विसरल्यासारखं असं खूप. रात्री तर मी काल 1 वाजेपर्यंत भांडे घासली, कसले भांडे घासले असं विचार कर. आणि सकाळी पाणी येणार नाही ह्या विचारात घासली. सकाळी पाणी येणार नाही ह्या विचारात भांडे घासली. काय सांगायचं तुम्हाला आता. जहाँ मैं हूँ वहाँ तुम हो, मेरे दिल की तो धड़कने है, मुसाफिर मैं तू मंजिल है, मैं प्यासा हूँ तू साहिल है. दूध आहे, दूध. हे ओवीला मला गरम करावं लागतेच. एवढंसं दूध, जेवढं दूध तेवढं पाणी घालायचं म्हणून बोललेलं डॉक्टर. म्हणजे एवढं दूध तर एवढं पाणी त्यात मिक्स करायचं असं डॉक्टर बोलले, मी नाही. आणि पिशवी दुधाची मी धुवून फ्रीजला ठेवते, नाही तर तुम्ही म्हणतील अशी तोंडात मी फोडली म्हणून. लोक टीका करायला पण सोडत नाहीत, माहीत आहे मला. यूट्यूब आहे, यूट्यूब बाबा, ए पब्लिक आहे, पब्लिक.
तो पब्लिक है, सब जानते हैं पब्लिक है. हे पाणी जेवढं दूध तेवढं पाणी मिक्स करायचं नाही. जर दिलं तर त्याला शिला खूप प्रॉब्लेम होते. म्हणून एवढी खटपीट करणार लागतं रे बाबा राजू. तर असे कॉमेडी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्येच थोडंफार कॉमेडी होऊन जाईल. असे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. ओके. आता मी लावलंय भात, दूध. बॅक साईड माझा कॅमेरा होत नाही. मी तुम्हाला अशीच दाखवली. हे बघा, दूध आणि भात दोन्ही पण ठेवलेला आहे मी. माझं किचन. और ये मैं, और ये मेरे बप्पा, माझे स्वामी, और ये मेरे बर्तन. देखो असं आहे. आता आपला पण भात पण होऊन जाईल. गरम गरम तूप भात आहे ना, असे खायचं. आज थोडं कणकणी आल्यासारखी झाली आहे मला म्हणून. ये मैं, ये मेरा बेडरूम. औषध द्यायचे त्याला, त्यासाठी पण रडत नसं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दिवसभराची डेली रुटीन माझं येत जाईल. ओके, बाय.